नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। शंकरपाळे बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धा किलोचे 2 मैद्याचे पॅकेट घेतलेले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी कोणताही मैदा वापरू शकता। तर सुरुवातीला हा मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे, तसेच मोजून सुद्धा घ्यायचा आहे। घरातील रेग्युलर वाटीने आपल्याला हा मैदा मोजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा ही जी मी वाटी घेतलेली आहे, ही वाटी मेजरमेंट कप एवढीच आहे। मेजरमेंट कपमध्ये जेवढा मैदा किंवा जेवढं पीठ बसते तेवढंच या वाटीमध्ये सुद्धा बसते। तर या ठिकाणी बघा या वाटीने बरोबर 7 वाटी एवढा 1 किलो मैदा भरलेला आहे। मैदा जरी पॅकेटचा किंवा फ्रेश असला तरी सुद्धा त्यामध्ये अडीजाडी असू शकते, त्यामुळे आपल्याला हा मैदा चाळून घेणे अगदी गरजेचे आहे। तर या ठिकाणी बघा मैद्यामध्ये काहीच निघालेलं नाही आहे, तरी सुद्धा मी हा मैदा चाळून घेतलेला आहे। मैदा चाळून झालेला आहे। हा मैदा आपण बाजूला ठेवून घेऊया। त्यानंतर या ठिकाणी बघा मी एक पातेलं घेतलेलं आहे। 7 वाटी मैद्यासाठी 1 वाटी एवढी साखर या ठिकाणी आपण घेतलेली आहे। साखर आपल्याला बारीक वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे। सोबतच 1 वाटी एवढं दूध सुद्धा घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करून घेऊ शकता। शंकरपाळे जर प्रवासामध्ये न्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर करून घेऊ शकता। तर आता हे दूध आणि पाण्याचं पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे। दूध आपल्याला या ठिकाणी कच्चं वापरायचं नाही आहे। आधी हे दूध मी गरम केलेलं होतं, तर तेच दूध मी या ठिकाणी वापरलेलं आहे। आता या ठिकाणी बघा हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे। याचा आपल्याला पाक वगैरे करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। फक्त ही साखर आपल्याला दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा मी दुधामध्ये ही साखर विरघळवून घेत आहे। तर चमच्याने ही साखर आपल्याला सतत दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे। यामुळे साखर काय होते, लवकर विरघळायला मदत होते। तर या ठिकाणी बघा साखर जी आहे पूर्णपणे दुधामध्ये छान अशी विरघळलेली आहे। त्यानंतर आता हे दूध मी थोडंसं थंड करून घेतलेलं, अगदी हलकं थंड झालेलं आहे। दूध अजून सुद्धा गरमच आहे अगदी। त्यानंतर यामध्ये आपल्याला बरोबर 1 वाटी एवढं तूप टाकून घ्यायचं आहे। तूप सुद्धा या ठिकाणी आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचं आहे। घट्ट तुपाचा वापर करायचा नाही आहे, नाहीतर आपलं मेजरमेंट जे आहे ते चुकू शकते। तर बरोबर मी 1 वाटी तूप एवढं घेतलेलं आहे। वितळलेलं तूप घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर बघा आता हे तूप सुद्धा आपल्याला दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदीच दूध आणि साखरेचं मिश्रण गरम असताना यामध्ये आपल्याला तूप टाकायचं नाही आहे, नाहीतर दूध जे आहे ते फाटण्याची शक्यता असते। तर बघा तर या ठिकाणी बघा तूप सुद्धा मी दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण थंड झालं की आपल्याला लगेचच हे मैद्यामध्ये टाकून मैद्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड सुद्धा करायचं नाही आहे। तर या ठिकाणी बघा मिश्रण जे आहे ते थोडंफार थंड झालेलं आहे, म्हणजे हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं आहे। चला तर आता आपण मैद्यामध्ये थोडं करत हे मिश्रण टाकून या मैद्याचा आपण पीठ मळून घेऊया। तर या ठिकाणी बघा मैद्याच्या मधोमध मी थोडासा खड्डा तयार करून घेतलेला आहे। यामध्ये थोडं करत हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी दूध किंवा पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंफार तुम्हाला कमी जास्त सुद्धा लागू शकते। दुधाची आवश्यकता पडल्यास तुम्ही या ठिकाणी रूम टेम्परेचरवरचं थोडंसं दूध सुद्धा वापरून घेऊ शकता। पण मी तयार केलेल्या या मिश्रणामध्येच माझा बरोबर छान असा गोळा बनून तयार झालेला आहे। तर या ठिकाणी बघा थोडं करत मी यामध्ये हे मिश्रण टाकून घेत आहे आणि हा मैदा छान या मिश्रणामध्ये मिक्स करत आहे। तर या ठिकाणी बघा हा मैदा मी छान असा मळून घेतलेला आहे। या ठिकाणी आपला छान असा गोळा बनून तयार झालेला आहे मैद्याचा। आता या ठिकाणी आपल्याला शंकरपाळ्याचं पीठ जे आहे ते अजिबात मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे। लगेच आपल्याला याचे शंकरपाळे लाटून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी एक मोठ्या आकाराचा उंडा छान असा तोडून घेतलेला आहे यामधून। आता या उंड्याचा चपातीप्रमाणे उंडा तर तयार होणार नाही, कारण याला भरपूर अशा लेयर्स पडलेल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर हा उंडा आपल्याला आतमधल्या साईडने या पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे आणि थोडासा याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। पूर्णपणे गोल तर हा उंडा होणार नाही आहे, पण आपल्याला थोडासा गोलाकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या उंड्याची आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान अशी मी याची पोळी लाटून घेत आहे। पोळी लाटताना सुद्धा याच्या पूर्णपणे कड्या फाटल्या जातात, तर तुम्ही बघू शकता, पण काही हरकत नाही। आपल्या शंकरपाळ्यांना अशाच भरपूर लेयर्स पडणार आहे। ज्या पद्धतीने हे तुम्हाला या ठिकाणी फाटलेलं दिसत आहे, अगदी प्लेन असे शंकरपाळे नको व्हायला, तसे शंकरपाळ्यांना अजिबात लेयर्स पडत नाही। मैदा असल्यामुळे ही पोळी लाटायला थोडीशी जड जाते, पण काही हरकत नाही। आता ही पोळी लाटत असताना आपल्याला तेलाचा, तुपाचा किंवा अजिबात पिठाचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही, कारण यामध्ये आपण तुपाचं भरपूर असं मोहन घातलेलं आहे। त्यामुळे ही पोळी जी आहे ती लाटताना अजिबात चिकटत नाही। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप छान अशी ही पोळी लाटून तयार झालेली आहे। तर आता आपल्याला
याच्या साईडच्या ह्या फाटलेल्या सगळ्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि चौकोनी आकारामध्ये ही पोळी छान अशी कट करून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोळीच्या सगळ्या कडा मी कापून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला आवडीप्रमाणे याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी डायमंड शेपमध्ये सुद्धा हे शंकरपाळे कट करून घेऊ शकता। मी चौकोनी आकारामध्ये याचे शंकरपाळे छान असे कट करून घेणार आहे। सुरुवातीला या पोळीवरती आपल्याला उभ्या लाईन कट करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा पोळी छान मस्त एकसारखी बनवून तयार झालेली आहे। तर भरपूर अशा आतमध्ये जाडीसारखं झालेलं आहे, याचाच अर्थ भरपूर अशा लेयर्स सुद्धा आपल्या शंकरपाळ्यांना पडणार आहेत। चला तर मग आता उभे कट मारून घेऊया आपण या पोळीला। तर बघा मी या ठिकाणी ही पोळी कट करण्यासाठी हे कटर घेतलेला आहे। पिझ्झा कटर सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा चाकूने सुद्धा हे शंकरपाळे छान असे व्यवस्थित कट होतात, अजिबात चिकटत नाही। तर बघा छान असे मस्त कट करून घेतलेले आहेत। आता हा पोळपाट आपल्याला फिरून घ्यायचा आहे आणि याच्या आपल्याला आडव्या लाईन मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे चौकोनी आकारामध्ये छान असे हे शंकरपाळे कट करून होतात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी छान एकसारख्या आकारामध्ये हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत। शंकरपाळे कट करून झालेले आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला एक शंकरपाळे दाखवते। मी या पद्धतीने एकसारखे बघा थोडेसे जाडसर असे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत। आता हे शंकरपाळे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या सगळ्या पिठाचे शंकरपाळे सारख्याच पद्धतीने तयार करून घेऊया। एका वेळेला सगळे शंकरपाळे लाटून कट करून आपण एखाद्या ताटामध्ये काढून ठेवले तरी हे शंकरपाळे अजिबात एकमेकांना चिकटत नाही। तर सारख्याच पद्धतीने सगळे शंकरपाळे मी लाटून कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर शंकरपाळे तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये आपण थोडासा मैद्याचा गोळा टाकून पाहूया। तर या ठिकाणी बघा तेल छान व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ते मध्यम करायची आहे। मंद ते मध्यम आचेवरतीच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। शंकरपाळे पूर्णपणे तळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आहे। मंद ते मध्यम आचेवरती हे शंकरपाळे छान असे तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये मावतील एवढेच शंकरपाळे आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा मी शंकरपाळे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता हे शंकरपाळे आपल्याला चमच्याने थोडेसे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजेच ते एकसारखे तेलामध्ये छान स्प्रेड होतील। शंकरपाळ्याची तेलामध्ये भरपूर अशी गर्दी करायची नाही आहे। असं केल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊन शंकरपाळे तेलामध्ये विरघळू शकतात। शंकरपाळे तळताना ते फुलून डबल होतात, त्यामुळे शंकरपाळे तळण्यासाठी सुद्धा तेलामध्ये जागा लागते। त्यामुळे आपण शंकरपाळे अगदी खूप जास्त टाकले तर शंकरपाळे तळताना व्यवस्थित ते तळल्या सुद्धा जाणार नाहीत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंकरपाळे एका साईडने तळून झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता शंकरपाळे तळतानाच या शंकरपाळ्यांना पदर किती छान असे सुटत आहेत। अगदी परफेक्ट असे हे शंकरपाळे बनवून तयार होत आहेत। ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळ्याला छान असे लेयर्स पडलेले आहेत। तर बघा छान मस्त असे शंकरपाळे तळून सुद्धा झालेले आहेत। चला तर पहिली बॅच आपण शंकरपाळ्याची तेलामधून बाहेर काढून घेऊया। तेलामधील संपूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला हे शंकरपाळे जे आहेत ते तेलामधून बाहेर काढायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलावरील संपूर्ण बुडबुडे जे आहेत ते पूर्णपणे कमी झालेले आहेत आणि शंकरपाळे सुद्धा छान असे तळून झालेले आहेत। मंद ते मध्यम आचेवरतीच मी हे शंकरपाळे छान असे तळून घेतलेले आहेत। शंकरपाळे तळत असताना गॅसची फ्लेम जर आपण मोठी ठेवून हे शंकरपाळे तळून घेतले तर वरच्या साईडने शंकरपाळे तळल्या जातात आणि आतमधून कच्चेच राहतात। त्यामुळे एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की शंकरपाळे तळत असताना गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवूनच हे शंकरपाळे पूर्णपणे तळून घ्यायचे आहेत। शंकरपाळे बनवत असताना भरपूर असा पेशन्स लागतो किंवा थोडासा वेळ लागतो हे शंकरपाळे बनवायला, पण अगदी छान परफेक्ट असे बनवून तयार होतात। तर या ठिकाणी बघा शंकरपाळ्याची पहिली बॅच छान अशी तळून झालेली आहे। शंकरपाळे तेलामधून काढत असताना त्यामधील पूर्णपणे आपल्याला तेल निथळून घ्यायचं आहे। त्यानंतरच शंकरपाळे आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा टिश्यू पेपरवरती सुद्धा तुम्ही हे शंकरपाळे काढून घेऊ शकता। चला तर आता राहिलेले सगळे शंकरपाळे मी सारख्याच पद्धतीने तळून घेते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलामध्ये मावतील एवढे शंकरपाळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे शंकरपाळे एखाद्या छोट्या चमच्याने छान असे तेलामध्ये एकसारखे स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती छान असे तळून घ्यायचे आहेत। तर बघा हे शंकरपाळे सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तळून घेत आहे। प्रत्येक बॅच जी आहे ती अगदी परफेक्ट अशी तळल्या जात आहे आणि छान मस्त एकसारखे असे हे शंकरपाळे बनवून तयार होत आहे। या शंकरपाळ्यांना सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत। तर या ठिकाणी बघा दुसरी बॅच सुद्धा छान अशी तळून झालेली आहे। हे सुद्धा आपण तेलामधून बाहेर काढून घेऊया। शंकरपाळे तेलामधून काढत असताना त्यामधून संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे, त्यानंतरच बाहेर काढायचे आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत। अतिशय सुंदर असा रंग आपल्या शंकरपाळ्यांना आलेला आहे।
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे शंकरपाळे जे आहेत ते मी छान असे तळून घेतलेले आहे। तर यामधील काही शंकरपाळे घरामध्ये गरम गरम असतानाच खाऊन सुद्धा झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता 1 किलोमध्ये भरपूर असे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत। अगदी छान मस्त परफेक्ट असे शंकरपाळे बनवून तयार होतात। अतिशय सुंदर असे बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता अजिबात तेलात आपले शंकरपाळे विरघळलेले नाहीये, पण तोंडामध्ये टाकताबरोबर मात्र हे शंकरपाळे नक्की विरघळतील। बिस्किटापेक्षा खुसखुशीत असे हे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत। तुम्हाला मी एक शंकरपाळा हाताने तोडून सुद्धा दाखवते। तर तुम्हाला या ठिकाणी हा शंकरपाळे तोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल किंवा तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे शंकरपाळे किती छान मस्त रवाळ झालेले आहेत आणि अतिशय खुसखुशीत झालेले आहेत। खारीप्रमाणे छान मस्त खस्ता बनून तयार होतात। शंकरपाळे जे आहेत ते अजिबात तेलकट झालेले नाही आहेत। तर या ठिकाणी बघा शंकरपाळे जे आहेत ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत। तर बघा शंकरपाळे पूर्णपणे थंड झालेले आहेत, त्यानंतरच मी या ठिकाणी डब्यामध्ये शंकरपाळे भरण्यासाठी घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रव्याचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी 4 वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो एवढा हा आपला रवा आहे। त्यानंतर पाऊण वाटी एवढं तूप घेतलेलं आहे। रवा भाजताना आपण तुपाचा अंदाज घेत तूप वापरणार आहे। तूप आपल्याला कमी लागू शकते किंवा यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकते। तूप किती लागले हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते। तर मग सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेऊया। रवा भाजण्यासाठी या ठिकाणी मी जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यानंतर घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरती तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुपामध्ये थोडासा रवा टाकून बघितल्यानंतर रवा छान फुलून वरती येतो। तर अशा पद्धतीने आपल्याला हे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे। आता घेतलेला सगळा अर्धा किलो रवा आपल्याला तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मंद करून हा रवा भाजायचा आहे। लाडूसाठीचा रवा भाजताना आपल्याला हा रवा खूप जास्त शिऱ्याप्रमाणे लालसर असा भाजायचा नाही आहे। रव्याचा रंग फक्त हलका गुलाबी होईपर्यंतच आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे किंवा रवा भाजण्याचा सुगंध यायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकसारखा आपल्याला हा रवा छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकसारखा हलवत हा रवा आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा तुपामध्ये मिक्स केल्यानंतर किंवा थोडासा आपण भाजून घेतल्यानंतर मला या ठिकाणी हा रवा अजून पण कोरडा वाटत आहे। त्यामुळे राहिलेलं सगळं तूप मी या रव्यामध्ये टाकून घेणार आहे। तर परत आपल्याला या तुपामध्ये हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसजसा आपण रवा भाजत आहे तसतसा त्याचा रंग सुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे। आपण घेतलेलं पाऊण वाटी एवढं सगळं तूप मी या रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, पण अजून सुद्धा थोडासा कोरडा हा रवा वाटत असल्यामुळे मी आणखी यामध्ये 4 चमचे एवढं तूप टाकून घेणार आहे। तर या ठिकाणी हा रवा भाजण्यासाठी मला टोटल 1 वाटी एवढं तूप लागलेलं आहे। तर 4 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 वाटी एवढं तूप लागते। अगदी अचूक प्रमाण आहे। अर्धा किलोच्या लाडूसाठी किंवा 4 वाटी रव्यासाठी आपल्याला बरोबर 1 वाटी एवढं तूप लागते। साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे। साहित्याचं प्रमाण हे मी तुम्हाला कपच्या मेजरमेंटने, किलोच्या मेजरमेंटने आणि वाटीच्या मेजरमेंटने सुद्धा मी तुम्हाला हे साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर तुम्ही साहित्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। आता आपल्याला थोडासा हात असा रव्याला लावून बघायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता रव्याला हात लावताबरोबर रवा हाताला थोडासा चिटकलेला आहे। असं रवा भाजून झाल्यानंतर थोडासा हात आपण रव्याला लावून बघितल्यानंतर रवा हाताला चिटकला की समजायचं आपलं घेतलेलं तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला रवासुद्धा छान असा भाजून झालेला आहे। रव्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। तर याच पद्धतीने आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। यापेक्षा जास्त आपल्याला हा रवा लालसर करायचा नाही आहे। तर मग आता आपण लाडूसाठी पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी या ठिकाणी बघा मी एक पसरट पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये आपल्याला 3 वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे। तर साखरेचं सुद्धा अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। यापेक्षा आपल्याला कमी जास्त ही साखर करायची नाही आहे। तर 3 वाटी एवढी साखर मी या पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यानंतर या साखरेमध्ये आपल्याला 1.5 वाटी एवढं पाणी टाकायचं आहे किंवा पातेल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी साखरेच्या वरती 1 इंच येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता
की पातेल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर साखरेच्या वरती अगदी थोडंसं म्हणजे 1 इंच एवढं पाणी आलेलं आहे। आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे। सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती या साखरेचा आपल्याला एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मी मंद करून घेतलेली आहे। लाडूसाठी आपल्याला एक तारी पाकच लागतो। पाक जर कच्चा राहिला तर लाडू बांधता येत नाही आणि पाक जर पुढे गेला तर लाडू खूप कडक होतात। साखरेचा पाक चेक करण्यासाठी बघा या ठिकाणी मी चमच्यामध्ये थोडासा पाक घेतलेला आहे। आता चमच्यामधून शेवटचा थेंब पडेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चमच्यामधून जो शेवटचा थेंब पडत आहे त्यातून एक तार निघत आहे, म्हणजेच आपल्या लाडूसाठी लागणारा एक तारी पाक बनून तयार झालेला आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। आता हा भाजून घेतलेला रवा मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे, कारण रव्यामध्ये जसजसा आपण पाक टाकत जाऊ तसतसा हा रवा फुलत जातो। त्यामुळे कढईमध्ये आपल्याला मिक्स करायला थोडंसं अवघड जाईल, त्यामुळे मी अशा मोठ्या ताटामध्ये हा रवा काढून घेतलेला आहे। आता हा गरम गरम पाक आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता सुरुवातीलाच एकदम सगळा पाक रव्यामध्ये न टाकता थोडा थोडा पाक रव्यामध्ये टाकत हा पाक आपल्याला रव्यामध्ये छान मिक्स करत जायचा आहे। जसा पाक रव्यामध्ये मिक्स करत जातो तसतसा रवा छान फुलला जातो आणि रवा पाकामध्ये छान मुरला जातो। त्यामुळे आपल्याला पाक मिक्स झाल्यानंतर रवा कोरडा दिसायला लागतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अर्धा पाक या रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता छान असा मिक्स करून घेत आहे। पाक मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी परत मला रवा कोरडा वाटत असल्यामुळे मी आणखी यामध्ये थोडासा पाक टाकून घेत आहे। तर आपल्याला पाकाचा अंदाज घेत घेत थोडा थोडा पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता सगळा पाक मी सारख्याच पद्धतीने थोडा थोडा करत या रव्यामध्ये टाकून घेतला आणि छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता बघा या स्टेजला आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये फ्रेश कुटलेली इलायची टाकून घ्यायची आहे। तर बघा मी 4 ते 5 इलायच्या खलबत्त्यामध्ये छान अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये मनुके किंवा ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊ शकता। आता ही इलायची आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर यावरती मी झाकण ठेवून अर्धा तास असंच हे लाडूचं मिश्रण रूम टेम्परेचरवरती थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बरोबर अर्ध्या तासानंतर हे आपलं लाडूचं मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे। तर बघा पाक टाकल्यामुळे हे लाडूचं मिश्रण काहीसं असं ताटाला चिटकल्या जाते। तर आपल्याला हे सराट्याने किंवा चमच्याने या पद्धतीने छान असं खरडून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त अगदी सॉफ्ट असं हे आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। पाक आपला बरोबर झाला की लाडूसुद्धा आपले अगदी परफेक्ट मस्त छान सुंदर असे लाडू बनवून तयार होतात। तर या ठिकाणी बघा मी सगळं मिश्रण छान असं खरडून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एका बाजूने छान असं दाबून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत त्यामधील मिश्रण काढून आपल्याला याचे छान लाडू बांधून घ्यायचे आहेत। लाडूवरती गार्निशिंगसाठी तुम्ही या ठिकाणी पिस्त्याचे बारीक चिरलेले काप किंवा बदामाचे कापसुद्धा लावून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा मी बारीक बारीक असे बदामाचे काप तयार करून घेतलेले आहेत। आता हा एक बदामाचा तुकडा आपल्याला या लाडूवरती लावून घ्यायचा आहे आणि छान असा गोल गरगरीत या ठिकाणी बघा मी लाडू बांधून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता लाडू वळण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत लागत नाही आहे आणि अगदी मस्त छान चमकदार असा आपला हा रव्याचा लाडू बनवून तयार झालेला आहे। लाडूला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। अगदी अप्रतिम असे आपले हे रवा लाडू बनवून तयार होतात। चला तर मग आता सगळ्या मिश्रणाचे लाडू मी सारख्याच पद्धतीने वळून घेते। लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे आपले रव्याचे लाडू बनवून तयार होतात। तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता प्रत्येक लाडू कसा मस्त छान अगदी परफेक्ट असा गोल गरगरीत बनवून तयार होत आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा यावर्षी दिवाळीच्या फराळामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने हे रव्याचे लाडू नक्की बनवून बघा। आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी शेवटचा लाडू वडेपर्यंत सुद्धा आपलं हे लाडूचं मिश्रण अजिबात कडक झालेलं नाही आहे। अगदी सॉफ्ट असं हे मिश्रण आपलं शेवटच्या लाडूपर्यंत सुद्धा राहते। घेतलेल्या अर्धा किलोच्या रव्याच्या प्रमाणामध्ये माझे बरोबर 28 एवढे मध्यम आकाराचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान मस्त सुंदर असे गोल गरगरीत आपले अप्रतिम चवीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही हे रव्याचे लाडू बनवले आणि तुम्ही जर पहिल्यांदा जरी हे रव्याचे लाडू बनवत असाल तरी अगदी परफेक्ट असे पाकातील तुमचे रवा लाडू बनवून तयार होतात। चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजची माझी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली पाकातील रवा लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा।
मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते। तर लाडू फोडल्यानंतरच तुमच्या लक्षात येत असेल की लाडू किती छान मस्त सॉफ्ट आणि खुसखुशीत झालेले आहेत। तुम्हाला आजची माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा। करंजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1.5 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर अगदी पाव वाटी एवढा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। 0 नंबरचा हा रवा या ठिकाणी मी वापरलेला आहे। लाडूसाठी जो रवा आपण घेतो तोच हा रवा आहे। नंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि घेतलेले सगळे साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत। आता एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये टाकणार आहे की ज्याने आपली करंजी छान खुसखुशीत तर होईलच, तसेच करंजीला रंगसुद्धा खूप छान येणार आहे। तर मी 1 चमचा एवढी पिठी साखर या मैद्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान मैद्यामध्ये आपल्याला पिठी साखरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर पोहे खाण्याचे 4 चमचे एवढं मी कडकडीत असं तुपाचं मोहन या मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर अगदी कडकडीत असं आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे। यापेक्षा जास्त आपल्याला मोहन टाकायचं नाही आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या चमच्याने मी बरोबर 4 चमचे एवढं मोहन टाकून घेतलेलं आहे। आता हे मोहन आपल्याला छान मैद्याला चोळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे मोहन मी छान मैद्याला दोन्ही हातांनी लावून घेतलेलं आहे। तर या पद्धतीने बघा आपण मैद्याला छान असं मोहन लावून घेतल्यानंतर मैदा छान मस्त हलका होतो आणि आपली करंजीसुद्धा मस्त छान खुसखुशीत अशी बनून तयार होते। आता थोडासा मैदा आपल्याला हातात घेऊन बघायचा आहे आणि त्याची छान अशी मूठ वळल्या गेली म्हणजे आपलं मोहन मैद्याला किंवा या पिठाला अगदी परफेक्ट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकून याचं छान गोळा मळून घ्यायचा आहे। तर आपल्याला खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही, तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपण याचा छान असा गोळा मळून घेणार आहे। एकदम खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे, नाहीतर पीठ खूप जास्त सैल होईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान मस्त सॉफ्ट असा या मैद्याचा गोळा मळून घेतलेला आहे। आता हा गोळा आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे। तर आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी हा गोळा छान असा मुरत ठेवायचा आहे। तर बघा सगळ्यात आधी जर आपण मैदा मळून घेतला किंवा करंजीचं पीठ मळून घेतलं तर हे छान आपलं सारण बनून तयार होईपर्यंत मस्त छान असं मुरल्या जातं आणि याच्या करंज्यासुद्धा खूप छान अशा बनून तयार होतात। तर हा गोळा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचा आहे। तर या ठिकाणी बघा मी डब्यामध्ये हा मैद्याचा गोळा छान असा झाकून ठेवलेला आहे। चला तर आता आपण करंजीसाठी लागणारे सारण तयार करून घेऊया। तर सारणासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी एवढं सुका खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे आणि हा सुका खोबऱ्याचा कीस आपल्याला मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर खोबऱ्याचा कीस भाजत असताना आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही आहे, अगदी कोरडाच हा कीस मी छान असा भाजून घेतलेला आहे। तर आता हा कीस आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कीस किती छान मस्त अगदी खरपूस असा कुरकुरीत होईपर्यंत मी छान असा भाजून घेतलेला आहे। तर बघा आता अगदी कुरकुरीत असा हा कीस झालेला आहे, अगदी हाताने तुटेल इतका छान मस्त कुरकुरीत झालेला आहे। चला तर आता आपण सारख्याच पॅनमध्ये रवा भाजून घेऊया। तर या ठिकाणी रवा भाजण्यासाठी मी 2 चमचे एवढं तूप या पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे। तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। तर ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा कीस मोजून घेतला त्याच वाटीने या ठिकाणी बघा मी बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, करंजी करताना आपल्याला कुठेही जाड रव्याचा वापर करायचा नाही आहे। हा रवासुद्धा आपल्याला मंद आचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। त्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुकामेवा टाकून घेऊ शकता। तर आता सुकामेवासुद्धा मस्त छान रव्याबरोबर छान खरपूस असा भाजला जातो। सुकामेवा टाकल्यानंतर सुद्धा मी 2 मिनिटे हा रवा परत छान असा भाजून घेतलेला आहे। मस्त रवा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा रव्याचा छान घरभर सुगंध पसरेल इतपत आपल्याला हा रवा छान मस्त भाजून घ्यायचा आहे। मस्त छान असा भाजून झालेला आहे। मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा खोबऱ्याचा कीस थंड झाल्यानंतर अगदी छान मस्त परफेक्ट कुरकुरीत झालेला आहे। हाताने आपण जसा कुस्करला तर त्याचा अगदी चुरा होत आहे। तर हा खोबऱ्याचा कीस मी हाताने थोडासा चुरून घेत आहे, म्हणजेच अगदी छान मस्त एकसारखा तो रव्यामध्ये मिक्स होईल। तर या ठिकाणी बघा सगळा खोबऱ्याचा कीस मी छान हाताने या पद्धतीने चुरून घेतलेला आहे। आता हा रवासुद्धा मी या किसाच्या भांड्यामध्येच टाकून घेत आहे। आता हा रवा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। अगदी गरम गरम रवा असताना आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकायची नाही आहे। रवा जेव्हा गरम असतो तेव्हा आपण यामध्ये साखर टाकून घेतली तर त्याच्या सारणामध्ये गुठळ्या होतात।
तर या ठिकाणी बघा बरोबर अर्धा तास एवढा वेळ झालेला आहे। त्यानंतर हा रवा छान असा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढी पिठी साखर टाकून घ्यायची आहे। पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। पिठी साखर तयार करत असताना मी यामध्ये थोडंसं जायफळ आणि 4 इलायच्या पिठी साखरेबरोबरच बारीक करून घेतलेल्या आहे। जर तुम्ही अगदी प्लेन पिठी साखर टाकून घेतली तर त्यामध्ये इलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेऊ शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं करंजीचं सारण बनवून तयार होईपर्यंत या ठिकाणी मैदासुद्धा छान असा मुरला गेलेला आहे। हे करंजीचं पीठ म्हणून आपल्याला बरोबर अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ झालेला आहे आणि छान पाऊण तासामध्ये आपलं पीठ मस्त मुरलं जातं। अगदी छान परफेक्ट असा आपला हा मैद्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे। तर यामधील आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला हातावर या पद्धतीने छान गोलाकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर पोळपाटावरती बघा या पद्धतीने छान असा त्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला 1-1 इंच किंवा आवडीनुसार लहान मोठे याचे छान गोळे तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला किती मोठी किंवा किती लहान करंजी हवी आहे त्यानुसार याचे आपल्याला गोळे कापून घ्यायचे आहेत किंवा लाट्या बनवून घ्यायच्या आहेत। ही पारी लाटत असताना आपण हा उंडा थोडासा पिठामध्ये घोळवून घेऊया। कोरड्या मैद्यामध्ये या ठिकाणी हा उंडा मी छान असा घोळवून घेतलेला आहे आणि आपल्याला छान याची पातळसर अशी पारी लाटून घ्यायची आहे। तर खूप जास्त अगदी पुरीसारखी आपल्याला जाड ही पारी ठेवायची नाही आहे। थोडासा मैदा उंड्याला लावून घेतल्यामुळे आपली पारी छान मस्त भरभर अशी लाटल्या जाते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान मस्त पातळ अशी ही पारी लाटून घेतलेली आहे। आता सारख्याच पद्धतीने मी आणखी 3-4 पाऱ्या अशा एका वेळी लाटून घेते। त्यानंतर आपण पटापट याच्या करंज्या भरायला घेऊ शकतो। तर बघा या ठिकाणी मी 5 ते 6 अशा याच्या पाऱ्या लाटून घेतलेल्या आहे। पाऱ्या लाटून घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, नाहीतर ही पारी लगेचच सुकते। आता बघा साचा घेतलेला आहे मी करंजीचा। साच्यावरती आपल्याला ही करंजीची पापडी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे करंजीचं। तर बघा खूप जास्तही आपल्याला यामध्ये सारण भरायचं नाही आहे। अगदी मी 3 चमचे एवढं यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे। आता तुमचा साचा किती मोठा किंवा लहान आहे त्यानुसार सारण कमी जास्त सुद्धा करंजीमध्ये बसू शकते। सारण भरून घेतल्यानंतर आपल्याला हे सारण छान मधोमध पूर्णपणे असं हाताने थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे। त्यानंतर पापडीच्या कडेला आपल्याला या पद्धतीने बोटाने अगदी थोडासा पुसट असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि ही पारी आपल्याला सारणाच्या बाजूवरती अशी छान फोल्ड करून घ्यायची आहे। त्यानंतर साचा बंद करून घ्यायचा आहे आणि थोडासा साचा आपल्याला छान असा प्रेस करून घ्यायचा आहे। साचा असा बंद करून घेतल्यानंतर या पारीचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपली करंजी बघा मस्त छान अशी बनून तयार झालेली आहे। करंजीला छान असा मस्त आकार या साच्यामुळे आलेला आहे। चला तर मग आता राहिलेल्या सगळ्या करंज्या मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळ्या करंज्या छान मस्त अशा भरून घेत आहे। एकही करंजी फुटत नाही आहे। करंजी भरून घेतल्यानंतर आपल्याला या करंज्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, नाहीतर ह्या करंज्या लगेचच सुकतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सारण पूर्णपणे संपलेलं आहे। अगदी थोडंच सारण शिल्लक राहिलेलं आहे। सगळ्या करंज्या माझ्या भरून झालेल्या आहेत। मी तुम्हाला एक हातावरची करंजी भरून दाखवते। त्यासाठी बघा एक पारी घेतलेली आहे। पारीच्या अर्ध्या भागाला आपल्याला थोडंसं कडेने पाणी लावून घ्यायचं आहे। अगदी पुसट असा पाण्याचं बोट आपल्याला पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर पारीला बोटावरती असं पलटी करून घ्यायचं आहे आणि ज्या भागाला पाणी लावून घेतलेलं आहे तेवढा भाग आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि थोडासा भाग आपल्याला हे सारण भरण्यासाठी असा खुला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरून झाल्यानंतर राहिलेल्या भागाला सुद्धा आपल्याला थोडंसं कडेने पाणी लावून करंजी छान अशी बंद करून घ्यायची आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की छान मस्त हातावरची करंजीसुद्धा अगदी परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे। आता मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने मुरड घालून दाखवते। तर मुरड घालताना आपल्याला कडेने बघा या पद्धतीने अगदी बारीक बारीक असं पीठ हे दाबत न्यायचं आहे 2 बोटांनी। तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी मुरड घातल्या जात आहे। अगदी परफेक्ट अशी पारंपरिक पद्धतीने किंवा विदर्भामध्ये ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हातावरची करंजी किंवा कानवले बनवले जातात तर त्याच पद्धतीची ही मुरड बघा मस्त छान अशी मी या करंजीला घालून घेतलेली आहे। अशा पद्धतीने बनवलेल्या ह्या करंज्या खूप छान सुंदर अशा दिसतात। तर तुम्ही बघू शकता मस्त परफेक्ट अशी ही आपली करंजी बनून तयार झालेली आहे। तर मस्त छान अगदी सारण थोडंसं कमी पडलेलं आहे या करंजीमध्ये, पण खूप छान अशी ही करंजी बनून तयार होते।
तुम्ही सुद्धा या पद्धतीने साच्याचा वापर न करता हाताने करंजी एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला अशा हाताने बनवलेल्या करंज्या खूप जास्त आवडतील। त्यानंतर या ठिकाणी बघा करंज्या तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी बघा मी तेलामध्ये थोडासा मैद्याचा गोळा टाकून घेतलेला आहे। गोळा टाकल्याबरोबर लगेचच तो वरती आला, म्हणजे आपलं चांगलं तेल असं गरम झालेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे आणि यामध्ये बसतील एवढ्या करंज्या तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा 4च करंज्या मी तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहे। खूप जास्त गर्दी आपल्याला या तेलामध्ये करंज्यांची करायची नाही आहे। असं केल्यामुळे करंजीचा शेप बदलू शकतो किंवा करंज्या फुटूसुद्धा शकतात। तर या ठिकाणी बघा मस्त छान अशा ह्या करंज्या एका बाजूने तळून झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेत आहे। तर करंजी पलटी करत असताना किंवा करंजी तळत असताना आपल्याला अगदी अलगद हाताने ही करंजी पलटी करायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी हळूवारपणे मी ह्या करंज्या छान अशा पलटी करून घेतलेल्या आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान मध्यम आचेवरती ह्या करंज्या खरपूस किंवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा आपल्या मस्त छान अशा करंज्या तळून झालेल्या आहेत। आता या करंज्या आपण काढून घेऊया आणि करंज्यांमधून पूर्णपणे तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या करंज्यांना रंग किती छान आलेला आहे। करंजीच्या पिठामध्ये अगदी थोडासा अर्धा किंवा 1 चमचा एवढी पिठी साखर आपण जर टाकून घेतली तर करंज्यांना खूप छान असा रंग येतो। तर या ठिकाणी बघा मी दुसरी बॅचसुद्धा तळायला ठेवलेली आहे। आता राहिलेल्या सगळ्या करंज्या मी सारख्याच पद्धतीने तळून घेते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकही करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटलेली नाही आहे। अगदी प्रत्येक करंजी जी आहे ती परफेक्ट अशी तळल्या जात आहे आणि परफेक्ट अशी झालेली आहे। अजिबात कोणतीही करंजी तेलामध्ये फुटलेली नाही आहे। करंज्या तळताना जर त्या तेलामध्ये फुटल्या तर सगळं तेल खराब होते आणि तेल खराब झाल्यामुळे करंज्यासुद्धा आपल्या व्यवस्थित होत नाही, करंज्यासुद्धा पूर्णपणे खराब होतात। त्यामुळे बघा आपल्याला करंज्या बनवताना ही काळजी घ्यायची आहे की करंजी अजिबात तेलात फुटायला नको। या ठिकाणी मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते। करंजी किती खुसखुशीत झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊ शकता की ह्या करंज्या किती छान मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। करंजी तळल्यानंतर करंज्यांवरती जे छोटे छोटे अगदी फुगे येतात त्यावरूनच आपण समजू शकतो की ह्या करंज्या किती छान मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। तर या ठिकाणी बघा आपली मुरड घातलेली करंजीसुद्धा, हातावरची करंजीसुद्धा खूप छान अशी बनून तयार झालेली आहे। ती करंजीसुद्धा अजिबात तेलामध्ये फुटलेली नाही आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा ह्या करंज्या नक्की बनवून बघा। मी तुमच्यासोबत अगदी झटपट बनणारी ही करंजीची रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्हाला आजची माझी ही करंजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। शेव बनवण्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी मी बेसन घेतलेलं आहे। हे बेसन आपल्याला अगदी बारीक घ्यायचं आहे। त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी पॅकेटचं बेसनसुद्धा वापरू शकता। हे बेसन आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे बेसनामध्ये काही घाण कचरा असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि ह्या गाठीसुद्धा मुरतील। या ठिकाणी मी 4 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। 4 वाटी बेसन पिठासाठी आपल्याला पाऊण वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हाच आपला सिक्रेट पदार्थ आहे। शेव बनवताना आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे शेव अजिबात तेलकट होत नाही आणि अजिबात नरम पडत नाही। त्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडासा चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे। आता तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। नंतर आपली शेव छान खुसखुशीत व्हावी यासाठी या ठिकाणी मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे। आपल्याला 4 चमचे घरातील पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 4 चमचे तेल घ्यायचं आहे आणि हे तेल कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे। तेल खूप कडक असल्यामुळे आपल्याला हाताला चटका लागण्याची शक्यता असते। त्यानंतर हलकंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने छान तेल पिठाच्या प्रत्येक कणाकणाला चोळून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही आहे आणि तेलाचं मोहन सुद्धा आपल्याला खूप जास्त वापरायचं नाही आहे। मी सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पिठाच्या प्रत्येक कणाला या प्रकारे तेल छान चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। लसूण सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त यामध्ये करू शकता। तुम्हाला जर खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल लसणाचा तर तुम्ही यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या वापरू शकता। त्यानंतर 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे टाकून आपल्याला हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला यामध्ये अजिबात पाणी न टाकता याचं छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे।
त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे। अगदी बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतलेली पेस्ट आपल्याला चाळणीने छान गाळून घ्यायची आहे। ही पेस्ट जर आपण अशीच पिठामध्ये घालून घेतली तर यामधील कणकण साच्यामध्ये अडकून शेव तुटू शकते, त्यामुळे आपल्याला ही गाळूनच घ्यायची आहे। गाळून घेतल्यानंतर चाळणीवरती जो चोथा उरतो तो तुम्ही भाजीमध्ये किंवा एखाद्या वाटणामध्ये वापरू शकता। हे बघा, या प्रकारे मी छान गाळून घेतलेलं आहे। बनवून घेतलेलं लसूण, ओवा, जिऱ्याचं पाणी आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला अजिबात पाणी न वापरता याच पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आपल्याला थोडं थोडंच पाणी वापरायचं आहे, खूप जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे। आणि हे पीठ आपल्याला सैलसर भिजवायचं आहे। भजी बनवण्यासाठी आपण ज्या प्रकारे पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळायचं आहे। फक्त या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भज्याच्या पिठापेक्षा आपल्याला हे थोडंसं घट्ट मळायचं आहे। भज्याचं पीठ थोडंसं सैलसर असते, तेवढं सैल आपल्याला मळायचं नाही आहे। आता या ठिकाणी मी ज्या वाटीने बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मला 1 वाटी आणि वरून थोडंसं पाव वाटी पाणी बेसन पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। पीठ मळताना पाणी कमी जास्त लागू शकते, कारण पीठ कसं आहे, जाड बारीक यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असते। माझं बेसन पीठ अगदी बारीक होतं, त्यामुळे मला एवढं पाणी लागलेलं आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे शेव बनवण्यासाठी। यापेक्षा आपल्याला घट्ट नको किंवा पातळ नको, अगदी परफेक्ट आहे। तर आता हा एका ठिकाणी आपण याचा असा गोळा बनवून ठेवूया। त्यानंतर या ठिकाणी मी शेवची अशी मध्यम जाडीची चाळणी घेतलेली आहे। शेव बनवण्याआधी सुरुवातीला साच्याला आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि साच्यामध्ये बेसन पीठ भरून घ्यायचं आहे। हे पीठ भरताना आपल्याला हाताने भरायचं नाही आहे, एखाद्या चमच्याने आपल्याला हे पीठ छान भरून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये चमच्याने छान दाबून दाबून आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली की या प्रकारे शेव आपोआप बाहेर यायला लागते साच्यामधून। आता आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे। त्याआधी आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला शेव पाडायला घ्यायची आहे। शेव पाडताना मात्र आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि शेव पाडून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला शेव छान तळून घ्यायची आहे। शेव टाकताबरोबर आपल्याला त्याला अजिबात झारा लावायचा नाही आहे। 1 ते 1.5 मिनिट शेव एका साईडने तळून झाल्यानंतर आपल्याला शेव पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 1.5 ते 2 मिनिट छान तळून घ्यायची आहे। शेव पाडताना आपल्याला खूप जास्त शेवेला वेढे द्यायचे नाही आहेत, 2 ते 2.5 वेळेंचीच आपल्याला शेव बनवायची आहे, कारण खूप जास्त वेढे दिले तर शेव आतपर्यंत तळल्या जात नाही आहे। आता माझी शेव छान तळून झालेली आहे। शेव तळून झाल्यानंतर आपल्याला या प्रकारे अशा एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची आहे। शेवचा पहिला घाणा तळून झालेला आहे, त्यानंतर दुसरा घाणा आपण टाकून घेऊया। शेव टाकताना आपल्याला साचा खूप वरती पकडायचा नाही आहे, खूप वरती जर आपण साचा पकडला तर आपली शेव व्यवस्थित पडणार नाही। या ठिकाणी दुसरा घाणा सुद्धा छान टाकून झालेला आहे। 1 ते 1.5 मिनिट एका साईडने शेव छान तळून झाल्यानंतर मी पलटी करून घेतली। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 1.5 ते 2 मिनिट छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे। दोन्ही बाजूंनी शेव छान खरपूस तळून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि चाळणीवरती निथळत ठेवायची आहे, म्हणजे यामधील सगळं जास्तीचं तेल निघून जाईल आणि आपली शेव खूप जास्त दिवस टिकेल। आता मी सगळी शेव याच पद्धतीने बनवून घेते। तुम्ही बघू शकता, बघूनच तुम्हाला समजत असेल ही शेव किती छान मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। चला तर मग या वर्षीच्या फराळामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने लसूणी मसाला शेव नक्की बनवून बघा। अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। आता तुम्ही बघू शकता आपली शेव किती छान मस्त परफेक्ट झालेली आहे। अगदी मार्केटमध्ये मिळते त्याच प्रकारची शेव आपली घरी बनवून तयार होते। मला कमेंट्स करून नक्की सांगा शेव कशी बनली आहे ते। तुम्हाला शेवेचा आवाज ऐकूनच समजेल ही शेव किती छान मस्त खमंग कुरकुरीत झालेली आहे ते। 1 वाटी एवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा डाळवं सुद्धा याला म्हटलं जाते। आता चकली बनवताना आपल्याला सगळं साहित्य घरातील एखाद्या वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजूनच घ्यायचं आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळीचं मी अगदी बारीक असं चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ करून घेतलेलं आहे। आता करून घेतलेलं डाळीचं पीठ आपल्याला चाळणीने स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे डाळीचे काही बारीक बारीक कण असतील ते सुद्धा निघून जातील। त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळवं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने 3 वाटी एवढं तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे।
तर अगदी साधं सोपं प्रमाण आहे। आता घेतलेलं तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला छान स्वच्छ असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे। असं पीठ चाळून घेतल्यामुळे पिठामध्ये काही बारीक कण किंवा कचरा असेल तर तो सुद्धा निघून जाईल। आता या चकलीच्या पिठामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे, पाव चमचा हळद, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 2 चमचे तीळ आणि 1 चमचा ओवा हातावरती या पद्धतीने क्रश करून मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी घरातील रेग्युलर पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम होईपर्यंत या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही पिठं आणि मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। आता हे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। तिला तेल गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताला सोसवेल एवढं थंड झाल्यानंतर आपल्याला छान हाताने पिठाच्या प्रत्येक कणाकणाला छान असं तेल चोळून घ्यायचं आहे। पिठाला तेल छान असं चोळून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीठ हातात घेतल्यानंतर त्याची अशी मूठ तयार झाली, म्हणजेच आपलं घेतलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं। त्यानंतर बघा या ठिकाणी मी पीठ मळण्यासाठी छान असं गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं करत पिठामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला पीठ अगदी गरम असल्यामुळे या पद्धतीने आपल्याला चमच्यानेच हे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी आपल्याला एकाच वेळी टाकायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकायचं आहे। पीठ हाताला सोसवेल एवढं थंड झाल्यानंतर आपल्याला या पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आवश्यकतेनुसार आपल्याला पिठामध्ये गरम पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। चकलीसाठी पीठ मळत असताना खूप जास्त सैलसर आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे, थोडंसं आपल्याला घट्टच हे पीठ ठेवायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओमध्ये मी या कन्सिस्टन्सीचं हे पीठ मळून तयार करून घेतलेलं आहे। खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही, तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला लगेचच याच्या चकल्या पाडायला घ्यायच्या आहेत। पीठ मुरत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। पीठ जर आपण जास्त वेळ मुरत ठेवलं तर हे पीठ सैलसर होऊ शकते, त्यामुळे आपल्याला लगेचच याची चकली पाडायला घ्यायची आहे। या ठिकाणी चकली पाडण्यासाठी मी चकलीच्या साच्याला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे। आता या ठिकाणी चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरून घेत असताना आपल्याला या पिठाचा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये भरत असताना चांगला दाबून भरून घ्यायचा आहे, म्हणजे चकली अजिबात तुटत नाही। आता आवडीनुसार आपल्याला याच्या लहान मोठ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा मी ताटामध्ये त्या चकल्या पाडून घेणार आहे। तुम्ही या चकल्या छोट्या छोट्या प्लेट्सवरती सुद्धा पाडून घेऊ शकता। आता चकली पाडण्यासाठी मी या ताटाला अजिबात तेल वगैरे लावलेलं नाही आहे। ही चकली अजिबात ताटाला चिटकत नाही। चकली पाडताना आपल्याला चकलीचं सुरुवातीचं आणि शेवटचं टोक या पद्धतीने छान असं दाबून द्यायचं आहे, म्हणजे चकली तळत असताना तेलामध्ये अजिबात सुटत नाही। तर तुम्ही बघू शकता मस्त छान अशी अखंड अशी चकली आपली पाडून तयार झालेली आहे। अजिबात चकली पाडताना कुठेही मध्ये चकलीची तार तुटलेली नाही आहे। ताटामध्ये जर तुम्हाला चकल्या पाडायच्या नसतील तर तुम्ही या पद्धतीने छान अशा पोळपाटावर सुद्धा चकल्या पाडून घेऊ शकता। तुम्ही या ठिकाणी बघू शकता चकलीला काटे सुद्धा खूप छान आलेले आहेत। आता बघा तुम्ही या पद्धतीने छोटे छोटे चकल्या बनवून घेऊ शकता किंवा आवडत असतील तर मोठ्या मोठ्या चकल्या सुद्धा बनवून घेऊ शकता। घरात जर लहान मुलं असतील तर या पद्धतीने मस्त छोटे छोटे चकल्या बनवून घ्या, किंवा कितीही मोठी चकली बनवली तरी आपली चकली अजिबात तुटणार नाही। अशा मोठ्या मोठ्या चकल्यासुद्धा आपण बनवून घेऊ शकतो। चला तर मग आता याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेते आणि आपल्याला ह्या चकल्या लगेचच तळायला घ्यायच्या आहेत। चकली बनवत असताना आपल्याला खूप जास्त चकल्या एकाच वेळीच पाडून घ्यायच्या नाही आहेत। 4 ते 5 चकल्या आपल्याला एका वेळेला पाडून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपल्याला ही चकली तळायला घ्यायची आहे। जास्त वेळ आपल्याला ह्या चकल्या पाडून ठेवलेल्या चकल्या अशाच ठेवायच्या नाही, त्यामुळे चकली सुकते आणि तळताना ती व्यवस्थित अशी तळल्या जात नाही। चकली पाडायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे चकलीची एक बॅच तळून होईपर्यंत आपण इकडे चकल्या छान अशा पाडून घेऊ शकतो। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी चकली तळण्यासाठी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। तर तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही आहे, मध्यम आचेवरती आपल्याला तेल छान असं गरम करायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये
बसतील एवढ्याच चकल्या टाकून घ्यायच्या आहेत। खूप जास्त तेलामध्ये आपल्याला चकल्यांची गर्दी करायची नाही आहे। यामुळे काय होते, तेलाचं टेम्परेचर कमी होऊन चकली तेलात विरघळू शकते। तर या ठिकाणी बघा मी 2च चकल्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला ह्या चकल्या छान मस्त तळून घ्यायच्या आहेत। एका बाजूने 2 मिनिटे चकली तळून झाल्यानंतर आपल्याला ही चकली पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ही चकली छान अशी तळून घ्यायची आहे। आलटून पलटून आपल्याला ह्या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तेलावरील बुडबुडे पूर्णपणे कमी झाल्यानंतर आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल चकली तेलकट होत आहे तर चकली काढताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि लगेच चकली बाहेर काढून घ्यायची आहे। चकली अजिबात तेलकट होत नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मस्त छान अशी पहिली बॅच चकलीची तळून घेतलेली आहे। त्यानंतर आता राहिलेल्या सगळ्या चकल्या मी सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक चकली छान मस्त एकसारखी अशी बनवून तयार झालेली आहे आणि एकसारख्या रंगावरती आपली चकली बनवून तयार होत आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी परफेक्ट अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे। काटेदार तसेच रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे चकलीला। ही चकली खूप छान मस्त पोकळ होते आणि खूप छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी ही चकली बनवून तयार होते। चला तर मग आजची तुम्हाला माझी ही साधी सोपी असणारी चकलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। ही चकली एकदा बनवून ठेवली की महिनाभर आरामशीर टिकते आणि अजिबात ही चकली तेलकट होत नाही। आशा करते आजची तुम्हाला माझी ही चकलीची रेसिपी नक्की आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,